मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समितीची 30 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने 1,72,00,000 केसेसची तपासणी केली. त्यामध्ये 11,530 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. काही रेकॉर्ड उर्दूमध्ये तर काही मोडी लिपीत आढळले आहेत. हैदराबादमध्येही काही कागदपत्रांसाठी विनंती केली आहे. काही नोंदी सापडतील असे सांगितल्याने मुदत मागितली आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचे पुरावे तपासले. शिंदे यांच्या समितीने प्रथम अहवाल सादर केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. उद्या तो कॅबिनेटकडून स्वीकारून पुढची कार्यवाही करू असं त्यांनी सांगितलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे. मराठवाड्यातील मराठा समाजालाच कुणबी प्रमाणपत्र का? मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. मग विदर्भातील कुणबी मराठ्यांना आरक्षण कसं मिळतंय? पूर्वी मराठवाडा निजामाच्या अखत्यारीत असताना मराठा समाजाचा समावेश मागास वर्गात होता. मात्र मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात आल्यानंतर मराठा समाजाला खुल्या प्रवर्गात आणण्यात आलं. संयुक्त महाराष्ट्रात येताना विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला लागू असलेल्या सवलती आणि संरक्षण कायम ठेवलं जाईल असा शब्द त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी दिला होता असं सांगितलं जातं. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील मोठ्या संख्येने शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला होता. त्याचबरोबर कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली होती. 1960च्या दशकात मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली गेली. या मागणीला घटनात्मक दृष्ट्या मंजुरी मिळाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कुणबी ही प्रमाणपत्र देखील मिळाली. पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्यांनी जातीचा उल्लेख मराठा वगळून कुणबी अशी नोंद केली आहे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं. मराठवाड्यातील अनेक शेतकरी मराठा कुणबी आहेत. त्याच्या नोंदी तपासून आणि त्याच्यावरती अभ्यास करून ही प्रमाणपत्र दिली जातील. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग सोपा होईल असं बोललं जात आहे. मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते विनोद पाटील यांना याबाबत विचारलं असता ते म्हणतात, जर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देणं सोपं होणार असेल तर सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहे. आमची याचिका कोर्टात प्रलंबित आहे. त्याचा काय तो निकाल लवकरच लागेल. पण तोपर्यंत जर मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाला कुणबी प्रमाणपत्र देऊन फायदा होत असेल तर त्यांचं स्वागत आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सरकारने सचिवांची समिती नेमली आहे. या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत केलं जात असलं तरी ओबीसी संघटनांनी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. गेल्या 23 वर्षापासून ओबीसींच्या प्रश्नांच्यावर काम करणाऱ्या कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ते म्हणतात, कुणबी हा ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक संख्या असलेला घटक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कोणताही आमचा विरोध नाही आहे. पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कुणबी सेना तीव्र आंदोलन करेल. त्याचबरोबर ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर श्रावण देवरे माध्यमांशी बोलताना म्हणतात, मराठा समाजाला ओबीसींच्या मधून आरक्षण कायद्याने देता येत नाही आहे. या समाजाला मागासलेपण सिद्ध करणारा गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. हा समाज मुळात मागासलेला नाही आहे. तरीही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करू. राजकीय दृष्ट्या राज्यात या मुद्द्याला आता मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुरू झाला आहे. सरकारकडून ओबीसींच्या या विरोधाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून सुद्धा सावध भूमिका घेतली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात की ओबीसींची संख्या 52% आहे पण आरक्षण 19% आहे. त्यामुळे जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर आमची काही सुद्धा हरकत नाहीये. पण मग ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवला पाहिजे. महाराष्ट्रातील आरक्षणाची सध्या स्थिती एएससी 13%, एएसटी 7%, ओबीसी 19%, एसबीसी 2%, एनटी 3%, एनटीबी 2.5%, एनटीसी 3.5% आणि एनटीडी 2%. किशोर चव्हाण यांनी 2015 साली हायकोर्टात मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून घ्यावा या संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेत 1953 पासून 1960 पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात होता. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश झाला आणि मराठा समाज खुल्या प्रवर्गात आल्याचं म्हटलं आहे. या जुन्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेकर्ते किशोर चव्हाण सांगतात, सरकार यात धोरणात्मक निर्णय घेऊ शकतं असं कोर्टानं म्हटलं होतं. पण या याचिकेवरती अजूनही सुनावणी सुरूच आहे. आम्हाला याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
या नोंदी आणि इतर पुरावे मिळवणं सरकार समितीसाठी कठीण आहे का? जर हे पुरावे मिळाले तरी सरकार ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देता येते का? सरकारचा हा विचार करत असलं तरी कोर्टात हा निर्णय टिकेल का? याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे सांगतात, मराठवाड्यातील मराठ्यांना या नोंदी आणि इतर पुरावे मिळवणं सरकार समितीसाठी कठीण आहे का? जरी हे पुरावे मिळाले तरी सरकार ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देता येतं का? सरकार हा विचार करत असलं तरी सुप्रीम कोर्टात हा निर्णय टिकेल का? याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे सांगतात, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदी मिळवणं फार कठीण नाहीये. त्यातून त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज कुणबीमध्ये समावेश झाला तर ओबीसी आरक्षणाचा टक्का देखील वाढवावा लागेल. त्यामुळे प्रमाणपत्र दिलं तरी आरक्षणाची पुढची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असेल. तांत्रिकदृष्ट्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊन ते कोर्टात टिकवणं अत्यंत कठीण आहे. राज्यभरातील मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर सरकारने कोर्टात टिकेल असा अहवाल तयार केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद.